पहाटेच्या 5:30 वाजता मी आणि माझे 4 मित्र निघालो कर्नाला किल्ल्यावर. मी दिव्यावरून निघालो आणि ते पनवेल वसई. थंडीचे वातावरण असल्यामुळे स्वेटर, कानटोपी आणि शूज घालून मी थेट पनवेलला पोहोचलो. माझे मित्र पण मला तिथेच भेटले. खूप दिवसांनी भेट झाल्यामुळे आम्ही एकमेकांची विचारपूस केली व पुढचा प्रवास सुरू केला. आम्ही एकूण 5 जण असल्यामुळे रिक्षाने जायचं ठरवलं. तुम्ही एकटे असाल तर लालपरीचा पर्याय अतिउत्तम. आम्हाला एक काका भेटले, त्यांनी आम्हाला थोडंसं डिस्काउंटमध्ये कर्नाल्यासाठी जायचं डिस्काउंट केलंय. 5 जण बसलेलो आहोत रिक्षामध्ये. तरी पण त्याला कर्नाल्याला जायला 20 मिनिटं लागतात. काका बोलतायत रिक्षातून कडून थोडे पैसे कमी करून घेतले आणि किल्ल्यामध्ये आम्ही प्रवेश केला. किल्ल्यामध्ये प्रवेश करताना आधी तिकीट काउंटरवर तिकीट काढून घेतले. तिकीट होती पर पर्सन 60 रुपये. कर्नाला किल्ल्याचे वन अधिकारी खूप स्ट्रिक्ट असल्याने बॅगमधून नेलेल्या साहित्याची तपासणी करतात व किल्ल्यावरून खाली आल्यावर ते चेक सुद्धा करतात. किल्ल्यामध्ये प्रवेश करण्याची जी वेळ आहे ती सकाळी 6 वाजता ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावरती आपल्याला कर्नाला अभयारण्याची सर्व माहिती या विविध चार्टवरती दिसून येते. सोबत मित्र आणि सकाळचे सुंदर वातावरण. शब्द ऐकू शकता. तुम्हाला कसा ट्रेक वाटतोय? पहिला ट्रेक आहे तुमचा? तर मस्त वाटतंय. मस्त पैकी निसर्ग दिसतोय. मित्र थोडं पुढं आल्यावरती एक छोटस हॉटेल सुद्धा आहे. 2 मिनिटं. इथे काय काय आपल्याला भेटतं? काय काय भेटतं इथे? नाही बोला. काय काय भेटतं इथे आपल्याला? ठीक आहे. इथे मावशींनी कोणता नाश्ता मिळेल हे सांगितल्यानंतर आम्ही सर्वांनी मिसळपाववरती ताव मारला. किल्ल्यावरती जाताना थोडा तरी नाश्ता करून वर चढा, नाहीतर प्रवासात चक्कर येण्याची शक्यता आहे. पोटाची पूजा झाल्यानंतर आम्ही परत किल्ल्याची वाट धरली. बघा, आता इथे कोणीतरी प्लॅस्टिकचा कचरा आणला होता आणि तो इथेच टाकलेला आहे. प्लीज असं काहीतरी करू नका की जेणेकरून आता प्राण्यांच्या जीवाला धोका होऊन जाईल. बघा, हुद पोपट, मोर, ससा असे पक्षी आणि प्राणी बघत आम्ही पुढे सरकत होतो. बघू शकता मित्रांनो, आता जरा पायऱ्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. किल्ल्यावरती वाट आहे, ही पायऱ्यांची छोटस वाट आहे. झाडांच्या मुळांनी सावरून ठेवलेली जमीन माणसांना गडावर चढण्यासाठी पायऱ्या म्हणून उपयोगाला येत आहे. आज वीकेंड आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. थोडा रेस्टसाठी जागा आहे, ते रेस्ट करू शकता. जो उठवणी शेल नव्हते त्यांनी आता जावंच नका ना, कामाला जाणं उद्या. ऐक तर, सेल्फी कॅमेरा चालू. कधी उंच घाटी तर कधी सपाट पायवाट, कधी ऊन तर कधी सावली. घनदाट जंगलामुळे उन्हाचा तडका कमी बसतो.
आणि वर चढत असताना देखील आपल्याला थकवा कमी जाणवतो. उंच अशा टेकडीवर आल्यानंतर अशी छानशी हवा. फायनली तो सुळका दिसतोय, त्या सुळक्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. वाटेत कर्णाई आईचे मंदिर आहे. देवीचे दर्शन घेतले व शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. हळूहळू किल्ल्याची चढाई वाढत होती. आपण वरच्या कड्यावर पण चढूया. किल्ल्याचा इतिहास हा यादव काळापासून सुरू होतो. तुघलक शासक यांच्या अंतर्गत कर्नाळा ही त्यांच्या संबंधित साम्राज्याच्या उत्तर कोकण जिल्ह्याची राजधानी होती. यानंतर गुजरातचे सुलतान यांनी अहमदनगरच्या निजामशहाकडून किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतानास पराभूत करून हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला. नंतर पुन्हा निजामशहाने किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये मुघलांकडून त्यांनी ब्रेस्टवर बांधून हा किल्ला जिंकून घेतला. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो किल्ला औरंगजेबाने ताब्यात घेतला. यानंतर काही काळ मुघलांनी तो किल्ला स्वतःच्या ताब्यात ठेवला. नंतर 1740 मध्ये पुण्याच्या पेशव्यांच्या उदयाने ते त्यांच्याकडे गेले. कर्नल प्रोथरने किल्ला जिंकून 1818 मध्ये तेथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य स्थापन करेपर्यंत हे किल्लेदार अनंतराव यांच्या अधिपत्याखाली राहिले. स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांच्या आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. गडावरतून तुम्ही वरती आल्यानंतर हे असे छोटे छोटे बुरुज आहेत. इथून शत्रूवरती लक्ष ठेवलं जायचं छोट्या छोट्या बुरुजांवरून. थोडं पुढं आल्यावरती पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या टाक्या दगडात कोरलेल्या आहेत. डबा बिबा द्या आता मी येत नाही. इथे कोणीतरी येत नाही. हे तिथे माहिती सांगणार गाईड पण आहे वाटतं. चल एक बाय किल्ला जवळून बघितल्यानंतर वेळ होती गड उतार होण्याची. 4 वाजता बंद केल्यानंतर आम्ही सर्व आता जेवायची वाट बघतोय. जेवणाला मागवलेली आहे.
प्रत्येकाला चिकन थाली नॉनव्हेज खायचं आज रविवार आहे त्याच्यामुळे. गड उतरल्यानंतर आम्ही सर्वजण दुपारी जेवणासाठी नाश्ता केलेल्या हॉटेलमध्ये जेवण केलं. जेवण अतिशय खूप चविष्ट होतं.